प्लॅनचं जे सादरीकरण केलंय नक्की काय असणार आहे शॉर्ट मध्ये सांगा. आज आपण सर्वप्रथम सर्व आपला मीडियाचा जे प्रतिनिधी आहे त्यांच्या समोर मोतीलाल नगर 1, 2 आणि 3 याच्या जे पुनर्वसनचा मास्टर प्लॅन आहे आणि तेवढंच नव्हे हे टोटल लेआउट जे आहे ते रिडेव्हलप झाल्यानंतर त्याचं स्वरूप कसं राहणार, विशेष करून रिहॅबसाठी जे तिथे रेसिडेन्शियल असो किंवा कमर्शियल असो त्यांच्या सदनिका कसं राहतील, त्यांच्या बिल्डिंगमध्ये काय काय सोयी सुविधा राहणार आणि त्या टोटल लेआउटमध्ये काय अम्युनिटीज जाणार आहे त्याची सादरीकरण आपण केलेलं आहोत. त्यानंतर संध्याकाळी मी स्वतः मोतीलाल नगरच्या ग्राउंडमध्ये आज जाणार आहे आणि तिथेच्या जे स्थानिक रहिवासी आहे त्यांच्या समोर मराठीमध्ये सादरीकरण करणार आहोत, जिथे त्यांच्या काही शंका, प्रश्न किंवा काय आणखी इतर काही मुद्दा असेल त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू. पण एक नक्की मला सांगायला आनंद होते की आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी आणि आपल्या राज्याच्या माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी ज्यांच्याकडे गृहनिर्माण विभाग पण आहे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सुपरविजन खाली आपण ज्या एक क्लस्टर अप्रोचद्वारे माडाच्या लेआउटचा पुनर्विकास करण्याचे जे पाऊल आपण उचललेलं आहोत त्या अनुषंगाने मोतीलाल नगर जे आहे ते पहिला क्लस्टरच्या CNDAच्या एवढं मोठ्या प्रमाणात मध्ये 143 एकरच्या क्षेत्रामध्ये हे रिडेव्हलपमेंट होणार. यापूर्वी देखील सर्वेक्षण झालं होतं, त्यासाठी देखील 22 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. तेव्हा माडाला पुनर्विकासातून जवळपास 44,000 घरे मिळणार होती. आता देखील आपण सर्व काही तयारी केलेली आहे. आता हा पुनर्विकास झाल्यानंतर माडाला हाऊसिंग स्टॉक म्हणून किती घरे मिळतील? नाही, आता कसं आहे की पूर्वीचं जे सर्वेक्षण झाला होता किंवा इतर जे काही गोष्ट होते त्या काय फलनिष्पत्ती काय झाला नाही. शेवटी 2021 मध्ये राज्य शासनाने एक अतिशय सामूहिक रीतीने कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला की मोतीलाल नगरचा पुनर्विकास CND मॉडेलवर करण्यात यावे आणि त्या अनुषंगाने जे शासन निर्णय आहे ते कॅबिनेटच्या मंजुरीनंतर निर्गमित झाला आणि त्या निर्गमित झाल्यानंतर त्याच्या आधारावर पुढील प्रक्रिया निविदा अतिशय पारदर्शक प्रक्रियाने करणे आणि इतर गोष्ट जी असेल काही कायदेशीर लिटिगेशन झाला होता आणि आता हे सर्व केल्यानंतर आपल्याला या ठिकाणीमध्ये सर्वप्रथम जे आता पुनर्वसन करायचं आहे त्यासाठी सुमारे 6.25 लाख स्क्वेअर मीटर हे पुनर्वसनसाठी तिथे लोक रहिवासी आहे स्लम्सचं आणि माडाच्या वाटामध्ये ओरिजिनली जे आहे ते 3,97,000 चौरस मीटर एवढं क्षेत्रफळ, बांधीव क्षेत्रफळ, कन्स्ट्रक्टेड एरिया आपल्याला भेटणार होता. पण नुकतेच लोकांची एक मागणी आहे की तिथे जे पूर्वीच्या GR आहे त्या GR प्रमाणे 1600 चौरस फूट बिल्टअप एरियाच्या स्वरूपात मध्ये नमूद असल्याने त्याला डेरा कार्पेटच्या अनुषंगाने त्याची देण्यात यावे त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयने काही सूचना आणि काही निर्देश नुकतेच दिलेला आहे आणि त्या अन्वये आम्ही अधिकृत प्रस्ताव शासनाला सादर केलेला आहे. त्या प्रस्ताव मंजूर झाला तो कदाचित माडाच्या वाटामध्ये एक सुमारे 23,000 चौरस मीटर कमी होईल. म्हणजे एकंदरीत ते मान्य झाला, ऑलरेडी मान्य सूचना असल्यामुळे साधारणपणे 3,75,000 चौरस मीटर एवढं क्षेत्रफळ म्हणजे आजपर्यंत कोणतंही CND असो किंवा काय असो एवढं मोठं क्षेत्रफळ माडाला कधी पण एक प्रोजेक्टमध्ये भेटलेला नाही. 1600 SREचे टेनंट आहेत त्यांचेही त्याच इमारतीमध्ये बांधले जाणार आहेत की त्यांच्या इमारती वेगळ्या असणार आहेत. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न याला सोडून कारण SRE मध्ये असणारे जे लोक आहेत ते खूप मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटातले लोक आहेत. तर त्यांना 5-7 वर्षानंतर तुमचं मेंटेनन्स पूर्ण राहणार मेंटेनन्ससाठी काय प्रोव्हिजन केलं आता ऑलरेडी टेंडर प्रमाणे जे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आहे त्या डिफेक्ट लायबिलिटी पिरियड मध्ये SREच्या बिल्डिंग असो ऍक्च्युली खरं ते आमच्याकडे SREच्या बिल्डिंग नसते. स्लमच्या जे तिथे अधिकृत साधारणपणे 1600 लोक दिसते त्या अनुषंगाने त्या लोकांसाठी त्यांची इमारत बांधण्यात येईल. पण जे निकष इतर बिल्डिंगसाठी आहे तरी ह्या बिल्डिंग असो सर्वसामान्य नागरिकसाठी किंवा स्लमच्या अनुषंगाने असो त्याच्या डिफेक्ट लायबिलिटी पिरियड जे आहे त्यांच्यासाठी पण लागू राहतील. एक आणि दुसरा जे आपला टेंडर कंडिशनमध्ये आहे की OC झाल्यानंतर जे ओव्हरऑल एम्युनिटीज आणि इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्या पूर्ण देखरेख CND एजन्सी मार्फत करण्यात येईल. अब सर हिंदी में सर आज हिंदी में सर आज प्रेजेंटेशन हुआ कितना बड़ा प्रोजेक्ट है मोतीलाल नगर का, कितने टावर बने?